मला विचारल्याशिवाय प्रसारमाध्यमांशी संवाद साधायचा नाही। स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्या उद्धव ठाकरेही मोर्चाला राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। भरत गोगावले आणि राणेंपाठोपाठ विरोधकांच्या निशाण्यावर सभापती नीलम गोरे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत उपसभापतींना डिवचलं। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र। सरकारला 7 महिने उलटले तरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होत नसल्यानं महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीशांना साकडं। मीरा रोडमध्ये घुमला मराठीचा आवाज। मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठी माणूस सहभागी। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानं दिलं उत्तर। भाजप आमदार सुरेश दसांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार नितीन शेळकेचा मृत्यू। सुपा पोलीस स्टेशनमध्ये सागर धसवर गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रात 120 कोटींची विदेशी गुंतवणूक। दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं मिळणार प्रशिक्षण। मत्स्य विकास आणि बंदर मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश। आणि युनेस्कोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय गौरव। ग्रीसच्या युनेस्कोतील राजदूतांकडून शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेचंही कौतुक।